मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शोल्डर टू वेस्ट डार्ट, म्हणजे शोल्डर पासून तर कमरेपर्यंत पूर्ण असं स्ट्रेट असं आपला टक्स असेल, डार्ट असेल, अशा ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग आपण बघणार आहोत। तर याआधी मी एक फॅन्सी डिझायनर ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला होता, कटिंग आणि स्टिचिंग पण टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकतात। आणि आता हा मी दुसरा सेकंड ब्लाऊज आपला टाकणार आहे। मागे जो काही आपला असेल तो बंद असेल, त्यानंतर पुढे आपला डीप असेल, अशा पद्धतीचा नेक असेल। काही जणांना फ्रंट आणि बॅक दोन्हीमध्ये बोटनेक आवडतो, काहींना नाही आवडत। बॅकमध्ये बोटनेक आवडतो, फ्रंटमध्ये डीप म्हणजे आपला रेग्युलर असतो तेवढा गळा। तर आपण तशा ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। तर आज आपण कटोरी पण नाही, फोरटक्स नाही, प्रिन्स कट नाही, 3 पीस प्रिन्सेस कट नाही, तर आज आपण शोल्डर टू वेस्ट म्हणजे शोल्डर तर कमरेपर्यंतचा टक्सचं ब्लाऊज आपण बघणार आहोत। आणि फिटिंगला खूप सुंदर बसेल, छान बसेल। तर मी तुम्हाला माझ्याच मापाचं दाखवते, म्हणजे की नाही का आपलं स्टिचिंग करून झालं की ट्राय पण करून दाखवेल। असं तुम्हाला कसं कस्टमरचा ब्लाऊज असेल तर ते शक्यतोवर घालून फोटो वगैरे काढू देत नाही, पण तुम्हाला प्रत्येक साईज मी जर तुम्हाला इथे एकच साईजचं तुम्हाला कटिंग दाखवलं तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजचं कटिंग कसं करायचं, तुम्हाला आता समजा मी माझ्या साईजमध्ये मुंडा एवढा घेतला तर तुम्हाला त्याच्यापेक्षा वाढत्या किंवा कमी साईजमध्ये मुंडा किती घ्यायचा आहे हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। क्लिअर आहे? ब्लाऊजची उंची शॉर्ट का होते तुमची, किंवा तुम्हाला इथं चुन्या वगैरे पडतात किंवा मुंडा टाईट होतो, याची पण कारणे मी तुम्हाला आज क्लिअर करणार आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघू नका, जेणेकरून एखाद दोन जे काही पॉईंट असतील ते मिस होतात। आता समजा तुम्हाला जर का ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग हवी असेल तर तुमचं परफेक्ट असं तुमचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पण असायला हवं, तरच तुमची स्टिचिंग वगैरे चांगली असेल, फिनिशिंग चांगली असेल। त्यानंतर तुमची फिनिशिंग समजा चांगली पण आली पण कुठेतरी क्रीज आले तरी पण तो ब्लाऊज कस्टमरला आवडत नाही किंवा स्वतःच्या मनाला पण आवडत नाही। तर तुम्ही म्हणाल की एवढं तेवढं एक लाईन इतके पॉईंट इकडे तिकडे झाले तर काय झालं, पण तसं नसतं। तुम्ही जर का एक एक पॉईंटची काळजी घेतली तर तुमच्या ब्लाऊजमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे। एक एक लाईन इतकी काळजी घ्यायला तुम्हाला शिकायला पाहिजे। ते एकच लाईन आपण म्हणतो एवढ्या तेवढ्याने काय होत नाही, पण तेच तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम आणतात, तुम्ही भले कितीही चांगलं शिवा। त्यामुळे आता तुम्हाला काळजीपूर्वक शिवायचं आहे। मी तुम्हाला जसं सांगते तसं तुम्ही ड्राफ्टिंग आणि कटिंग करा। आपल्या यूट्यूबवरती कमेंट वाचत चला। सगळ्या मैत्रिणी म्हणजे भरपूर अशा आहेत की ते आपले व्हिडिओ बघून ट्राय करतात आणि त्यांना छान रिझल्ट पण मिळतो, छान ब्लाऊज बसतात। थोडाफार काही प्रॉब्लेम आला तर ते मला विचारतात। त्यानंतर ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मिळेल। पेपर पॅटर्नचे रिव्ह्यू पण मी तुम्हाला शेअर करेल व्हॉट्सअपला, ज्यांना कोणाला पाहिजे असतील। ज्यांनी कोणी आपले पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केलेले आहेत, कस्टमरचे किंवा ते स्वतःचे कुठलेही शिवतात, त्यांना खूप छान रिझल्ट मिळालेला आहे। सगळ्यांनी डबल मागवले। तर ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। ब्लाऊजचे सगळे चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यासाठी पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा। कॉल कोणीही करायचा नाही, फक्त मेसेजच रिप्लाय मिळेल, कॉल कोणाचाही रिसीव्ह केला जात नाही। क्लिअर आहे? चला तर आता आपण पुढे जाऊयात आणि आपल्या ब्लाऊज कटिंगला आणि ड्राफ्टिंगला आपण सुरुवात करून घेऊया। तर ब्लाऊज कसं असेल सगळ्यात आधी मी त्याची डायग्राम तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी तुम्हाला आधीपासून म्हणते की जेव्हा पण आपण ब्लाऊज कटिंग करायला बसतो तेव्हा त्याचं डायग्राम म्हणजे त्याची आपल्याला पहिलेच प्लॅनिंग करून ठेवावी लागते की माझा ब्लाऊज कसा असेल। जर का तुम्हाला मी आधीच डायग्राम करून दाखवली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हो अशा पद्धतीचं ब्लाऊज असणार आहे। क्लिअर झालं? चला आता हे बोलणं आपण थांबूयात आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची एखादी डायग्राम बघूयात, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल। बघा मैत्रिणींनो, आपला ब्लाऊज असणार आहे बॅकमध्ये। बघा, हा असेल आपला बॅक पार्ट, हे असेल आपलं रेडी शोल्डर, हा असेल आपला असा पॅकनेक मागे, मुंडा, तुम्हाला हवं तर तुम्ही इथं पॅक ठेवून बघा, इथं मागे तुम्ही
क्लिप आय लावू शकतात किंवा चेन वगैरे लावू शकतात। तुम्हाला बंद पाहिजे तर बंद ठेवा, ओपन पाहिजे असेल तर तुम्ही बॅकमध्ये ओपन ठेवा आणि फ्रंटमध्ये तुम्ही बंद ठेवा, असं काहीतरी करू शकतात। त्यानंतर तुम्हाला बघा इथं हवा तो शेप तुम्ही घेऊ शकतात। इथं राऊंड घ्या, स्क्वेअर घ्या किंवा असं षटकोनी आकार तुम्ही इथं घेऊ शकतात किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं असा हार्टसुद्धा घेऊ शकतात। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही घ्या, समजलं? इथं असा शेप घेणार आहे, इथून असा हाफमध्ये राऊंड असेल। त्यानंतर इथून तुम्ही कुठलाही शेप घेतला तरी तुम्ही इथं वरती पण क्लिप आय लावू शकतात, खाली पण क्लिप आय लावू शकतात। असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असं पण करू शकतात किंवा तुम्हाला वाटत असेल की मला फ्रंटमध्येच क्लिप आय लावायची आहे तर तुम्ही फ्रंटमध्ये लावायची। त्यानंतर स्लीव्ज आपले लॉंग असतील, म्हणजे एल्बो स्लीव्ज असतील कोपरपर्यंत। बघा फ्रंट पार्ट आपला कसा असेल ते मी तुम्हाला दाखवते। बॅकमध्ये ज्यांना टक्स घ्यायचे आहे ते टक्स घेऊ शकतात, ज्यांना नसतील घ्यायचे त्यांनी नाही। फ्रंटमध्ये आपला पार्ट असेल, हा झाला मुंडा। तुम्हाला सगळ्यात आधी हे एवढं तुम्हाला येत नसेल, एवढे ड्रॉइंग वगैरे, तर तुम्ही असं तुम्हाला जेवढं तुमच्याकडनं शक्य आहे तेवढं करा। फक्त तुम्हाला एका पेजवरती असं करून ठेवायचं आहे की माझा बॅक पार्ट कसा असेल, तुम्हाला कुठे काय लावायचं आहे आणि फ्रंट पार्ट तुमचा कसा असेल। क्लिअर झालं? त्यानंतर नेक आपण घेणार आहोत अशा पद्धतीचा स्वीट हार्ट नेक। क्लिअर आहे? आपला ब्लाऊज असेल शोल्डर टू वेस्ट डार्ट, बघा असा तुमचा डार्ट येणार आहे आणि फ्रंटमध्ये मी क्लिप आय लावेल, हुक लावेल, बॅकमध्ये मला लावायचे नाहीत। आणि आपण या ब्लाऊजमध्ये बघणार आहोत की रेडीमेड जे काही आय मिळतात ते आय कसे लावायचे। हे बघा, हे अशा पद्धतीचे रेडीमेड आय येतात, हे तुम्हाला प्रॉपर फिनिशिंगने कसे लावायचे आहेत हे पण मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। तुम्ही बॅकमध्ये कसे लावू शकतात, फ्रंटमध्ये कसे लावू शकतात, हे सगळं तुम्हाला क्लिअर होईल। म्हणून स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम येतात, पॉईंट आहेत ते क्लिअर होतील। समजलं तुम्हाला? शोल्डर टू वेस्ट डार्ट आपला ब्लाऊज असेल, फ्रंटमध्ये मला अशा पद्धतीचा नेक हवा आहे। क्लिअर झालं? आता आपला हा ब्लाऊज झाला। स्लीव्ज असेल एल्बो, हे बघा। तर हा टक्स कसा घ्यायचा, साईजनुसार किती घ्यायचा हे पण आपण क्लिअर करूयात। हे आहे तसं साईडला ठेवते आणि आता आपण ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा माझं शोल्डर आहे 14.5 इंच, तर आता आपण इथं 14.5 ला डिवाइड 2 केलं तर किती मिळेल, 7.25, म्हणजे 7.25 इंच इतकं माझं शोल्डर आलं। तर 7.25 इंच मी इथं टाकलं। तुमचं जे काही शोल्डर असेल त्याचं निम्म तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। जिथं तुम्ही शोल्डर मार्क करणार तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं। 1 इंच डाऊन गेला, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं। आपण बॅक पार्ट सगळ्यात आधी ड्रॉ करूयात। 1 इंच डाऊन गेलेलं आणि 2.5 इंच मार्क, हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक क्रॉस लाईन मार्किंग करायची। जसे जसे पुढे ब्लाऊजचे पॅटर्न चेंज होत जातील तसं तसं तुम्हाला ड्राफ्टिंगची जी काही पद्धत आहे ती चेंज होईल, ते पण मी तुम्हाला क्लिअर करेल। झालं? तर क्रॉस लाईन मार्क केल्यानंतर उंची टाकून घेऊया। ब्लाऊजची रेडी उंची आहे माझी 14 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं। 15 इंचावरती एक मार्किंग केलं, सेम आता 15 इंच इकडे मार्किंग करून घ्यायचं। म्हणजे तुमची लाईन जी काही आहे ती क्रॉस जायला नको, स्ट्रेटच आली पाहिजे, म्हणून 2 मार्किंग करून घ्यायचे। जिथं आपण उंची मार्क केली तिथं सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची। आता इथून आपल्याला मुंडा मार्क करायचा आहे। तर मुंडा मार्किंगसाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे। सूत्र वापरायचं छाती डिवाइड 6 प्लस 1.25 इंच 1.25। सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड 6, छाती किती आहे 31, छाती 31 त्याला डिवाइड 6 बरोबर करायचं, किती मिळेल 5.16, नंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1.25। तर
तर किती मिळेल 6.41 म्हणजे मी इथं 6.5 इंच मुंडा घ्यायचा किंवा त्यावरती 1 लाईन इतका मुंडा घ्यायचा। ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर समजत नसेल तर त्यांच्यासाठी कॅल्क्युलेटरचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। त्यानंतर हे टेपवरती किती लाईन्सला काय म्हणायचं हे पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तर तुम्ही जाऊन चेक करा आणि बघा। आता ते साईडला ठेवूयात। तर मुंडा किती आला 6.41। तर बघा, तर आता आपल्याला इथून मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर मुंडा किती येईल 6.5 इंच किंवा त्यावरती 1 लाईन इतकं। तर मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करते। इथून एक सरळ लाईन, जिथं आपण मुंड्याचं मार्किंग केलं तिथून सरळ लाईन ड्रॉ केली, ती सरळ लाईन असेल आपली छातीची लाईन। जिथं आपण मुंडा मार्क करतो तिथं मिळते छातीची लाईन। आता छातीचं मार्किंग करायचं। तर छातीचं मार्किंग तेव्हा 2.5 इंच लूजिंग छाती म्हणजे ॲड करायचं असतं कंपल्सरी। तर छाती किती आहे 31 इंच प्लस त्यामध्ये 2.5 इंच प्लस केले किती मिळेल 33.5। नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं। बघा 8.37 म्हणजे 8 इंच आणि 8.5 इंच किंवा त्यावरती 1 लाईन इतकं मी मार्किंग करू शकते। तर 8.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं मी इथं मार्किंग करते। मार्क केलं त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। छातीचं मार्किंग झालेलं आहे। आता कमरेचं मार्किंग करून घेऊयात। कमर आहे माझं 26 इंच, त्याला डिवाइड 4 केलं। मला बॅकमध्ये टक्स घ्यायचा नाही, क्लिअर आहे। तर बघा 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे हे दोन्ही मार्जिन लक्षात घेऊन जोडून घ्यायची। मार्जिन जोडून झालेला आहे। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया। तर बोटनेक ब्लाउजमध्ये मुंड्याला आकार देण्याची पद्धत काय असते हे तुम्हाला जवळजवळ आता लक्षात आलंच असेल। तर मुंड्याला आकार देऊन घेऊयात। मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला पूर्ण छातीच्या लाईनपर्यंत सेंटर घ्यायचा आहे। या सेंटरवरती आता जेवढं तुमचं इथं छातीचं शोल्डर असेल, जेवढं तुम्ही इथं शोल्डर मार्क केलेलं असेल त्यामधून तुम्हाला 1/2 इंच मायनस करून सेंटरवरती आणि छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं आहे। तर 7.25 मधून 1/2 इंच मायनस केलं तर किती मिळेल 6.25 इंच। तर 6.25 इंचावरती इथं एक मार्किंग केलं, तेवढंच 6.25 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग केलं। बघा आपलं हे जे काही मार्क आहे हे मार्किंग करून झाल्यानंतर इथून आता एक अशी लाईन मार्क करायची। क्लिअर झालं? इथून लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी इथून एक क्रॉस मार्किंग करायचं आहे 1.25 इंचावरती। आता हे मी मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घेते। हे बघा मुंड्याला आकार देऊन झालेला आहे। क्लिअर झालं? आता बघा बऱ्याच वेळा तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो। तर बघा बऱ्याच वेळा एक प्रॉब्लेम येतो, हा जो काही आपला बोटनेक असतो, समजा माझा ब्लाउजचा हा बोटनेक आहे, तर बोटनेक आपल्याला इथं असा लूज पडतो ना। जे कोणी शिवलेले असतील आधी कस्टमरचे म्हणा स्वतःचे म्हणा त्यांना समजलं असेल, असं एकदम असं परफेक्टली असं बॉडीला बसत नाही, थोडाफार इथं लूज पडतो किंवा बघा असे क्रीज दिसतात इथं। किंवा फ्रंटमध्ये तुम्ही घेतला असेल तर, समजा बॅकमध्ये घेतलं तर बॅकमध्ये पण सेम प्रॉब्लेम होतो। तुमचा जो काही हा बोटनेक असतो तिथं छोट्या छोट्या अशा क्रीज पडतात, म्हणजे तो नाही का लूज पडतो, तर असा व्यवस्थित असा परफेक्ट असा बॉडीनुसार बसत नाही। तर त्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। तर बघा तो जो काही नेक आहे तो नेक तुमचा लूज पडायला नको म्हणून आपण जे काही लूज पडतील त्याआधीच जर का आपण ते एक्स्ट्रा मायनस करून घेतलं तर त्यासाठी एक्स्ट्रा मार्किंग करायचं। तर आता इथून आपल्याला मायनस करायचं आहे 1/2 इंचावरती। क्लिअर झालं? आणि हे 1/2 इंच तुम्ही इथं सोडायचं।
तर हे अर्धा इंच सेंटरला जोडलं आणि इथून आता आपला मुंड्याचा आकार आपला परफेक्टली झाला। जर असं वाटत असेल थोडाफार मुंडा तुमचा क्रॉस वगैरे जात असेल तर तुम्ही इथून बरोबर त्याला असा स्ट्रेट करून घ्यायचा आहे। कर्व असेल ना तर आकार असा परफेक्टली येतो बघा, आता बरोबर वाटतोय। इथून आता रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करून घेऊयात। तर जी पण तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल ती रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं। रेडी शोल्डर पट्टी जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करा। मी 2.5 इंचाची घेतली ते 1 इंच प्लस केलं 3.5 इंचावरती। याचा सेंटर घ्या ही क्रॉस लाईनचा आणि ह्या सेंटर पासून टेप ठेवायचा। इथून तुम्हाला पाहिजे तेवढी गळ्याची उंची तुम्ही टाका। मी 2 इंचावरती गळ्याची उंची टाकली। तिथून एक सरळ लाईन मार्क करते। सरळ लाईन मार्क केली। इकडे जो काही गॅप मिळतो ती असेल गळा रुंदी किती मिळाली 3.25 इंच, तेवढं 3.25 इंच मी इथं मार्किंग करते। हा बॉक्स तयार केला। आता ह्या बॉक्समधून आकार द्यायचा, पण इथून गळ्याला आकार द्यायचा। हे बघा अर्धा इंच पासून खाली गळ्याला आकार देऊन झालेला आहे। अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग रेडी आहे। आता मी हे साईडला ठेवते, नंतर आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झाल्यानंतर सगळं व्यवस्थित चेक करून घेऊयात आणि चेक करून झाल्यानंतर आपण मागे मला इथं एक शेप घ्यायचा आहे, तो तेवढा शेप घेऊन मी संपूर्ण ड्राफ्ट कटिंग करून घेईल। आता बॅक पार्ट साईडला ठेवून घेऊयात आणि फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा त्यासाठी पण एक प्लेन पेपर घेतलेला आहे। तर जेवढं शोल्डर आपण बॅकमध्ये ड्राफ्ट केला, आता बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आला त्यामुळे आपण थोडं फास्टली घेऊयात। तर जेवढं शोल्डर बॅकमध्ये मार्किंग केलं तेवढंच फ्रंटमध्ये मार्क करा। 1 इंच डाऊन जायचं आहे खाली, 2.5 इंच मार्क करायचं बंद बाजूकडून, 2.5 इंच आणि 1 इंच असं क्रॉस जोडून घ्यायचं। क्रॉस जोडून झालं, मुंडा मार्किंग करायचा। तर मुंडा मार्किंगसाठी जो काही फॉर्म्युला आपण बॅकमध्ये वापरला होता तोच फ्रंटमध्ये वापरायचा। तर आता मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। 6.5 इंचावरती मुंडा मार्क करायचा। तिथं एक सरळ लाईन मार्क करायची। जिथं सरळ लाईन मार्क केली ती मिळेल छातीची लाईन। छातीचं मार्किंग करायचं। जी काही तुमची छाती 2 इंच लुजिंग ॲड करायचं। तर छाती आहे 31 प्लस 2, नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं। किती मिळेल 8.25 म्हणजे 8.25 इंच। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। क्लिअर झालं। आता इथं आपला नेक डीप आहे म्हणून शोल्डर मायनस करायचं। डीप नेक असेल तेव्हा शोल्डर मायनस करायचं असतं आणि शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट असतात। रेडी शोल्डर पट्टी नेक डीप किती आहे, तर माझा 7 इंच नेक डीप आहे आणि माझं नेकचा शेप आहे स्वीट हार्ट नेक। हे 3 गोष्टी लागतात। क्लिअर आहे। तर त्यानुसार आता रेडी शोल्डर पट्टीनुसार चार्ट बघायचा आहे। रेडी शोल्डर पट्टी 2.5 इंचाची आहे म्हणून मी हा चार्ट समोर घेतला। तर नेक आहे माझा स्वीट हार्ट नेक, त्यानंतर नेक आहे माझा डीप आहे 7 इंच। तर स्वीट हार्ट आणि 7 मायनस किती होईल 2 इंच। क्लिअर आहे। 2 इंच मायनस होणार आहे। तर आपले हे 2-3 मेजरमेंट बघून मायनस किती होणार आहे 2 इंच आपलं मायनस होणार आहे। तर ते कुठून होईल, पूर्ण शोल्डरमधून आपलं मायनस होईल। पूर्ण शोल्डर किती होतं 14.5 मायनस 2 इंच, सॉरी 14.5 मायनस 2 इंच किती मिळेल 12.5, नंतर त्याला डिवाइड 2 करायचं। क्लिअर आहे। तर आता इथं 6.25 इंचावरती मी शोल्डर मार्क करते। तर 6.25 इंचावरती इथून शोल्डर मार्क करून घ्यायचं आहे। बघा शोल्डर मार्किंग करून झाल्यानंतर तेवढंच इथं छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं। मार्क केल्यानंतर इथून सरळ लाईन मार्क करून घ्यायची, एक मार्किंग करायची। इथं आपला डीप नेक असेल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली इथून सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। सरळ लाईन मार्किंग करून झाल्यानंतर
आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा. मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्या. त्या सेंटरपासून 0.25 इतकं आतमध्ये यायचं आहे. एक अशी लाईन मार्किंग करायची. लाईन मार्क करून झाल्यानंतर इथून आपल्याला क्रॉस मार्क करायचा आहे. अर्धा इंचावरतीच करूयात. अर्धा इंचावरती क्रॉस मार्किंग केलं आणि इथून हा कर्व व्यवस्थित सेट केला आणि कर्व सेट करून मुंड्याला आकार द्यायचा. हे बघा, मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आता ही जी काही क्रॉस लाईन आहे, क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. जिथून आपण सेंटर घेतला त्या सेंटर पासून टेप ठेवायचा. तुमचा नेक डीप किती आहे, 7 इंच किंवा 8 इंच तेवढं तुम्ही मार्किंग करा. शोल्डर टू ॲपेक्स आहे माझा 10 इंच आहे, तर अर्धा इंच त्यामध्ये प्लस करून 10.5 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये मी 1.25 म्हणजे 1.25 इंच मी ॲड केलं. पुढे तुम्ही 1.5 इंचपर्यंत ॲड करू शकतात. मी 1.25 इंच केलं. क्लिअर आहे. तिथून एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची. सरळ लाईन मार्क केली. जिथं आपला ॲपेक्स टू ॲपेक्स आहे, शोल्डर टू ॲपेक्स, तिथं मार्क करायचं आणि हा तुमचा गळ्याचा शेप देण्यासाठी मार्क करायचं. तर जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्या रेडी शोल्डर पट्टीमध्ये 1 इंच प्लस करा आणि मार्किंग करायचं. अडीच होती, 3.5 घेतली. त्यानंतर गळा रुंदी किती मिळाली, नेक विड्थ 2.25 इंच आणि त्यावरती एक लाईन येऊ शकतात. मी इथं 2.25 इंच घेते. बॉटम बॉक्स तयार करायचा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही गळा रुंदी घेऊ शकतात. आता नेक कसा आहे आपला, स्वीट हार्ट नेक. तर नेकला शेप कसा द्यायचा, पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्या. परत त्याचा एक सेंटर घ्यायचा. तर सेंटर पासून तुम्हाला जास्त ब्रॉड आवडत असेल, इथून 0.25 इतकं बाहेर किंवा अर्धा इंच बाहेर जाऊ शकतात. क्लिअर आहे. आता इथून बरोबर असा शेप द्यायचा. हे बघा, कर्व घेतला आणि कर्वनेच मी आकार दिला. तर बघा, बाहेर घेतलेला आहे. आता आपण ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करूयात. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे 7 इंच, तर त्याचा निम्मा आला 3.5 इंच. तर इथं जेवढं मार्क केलं तर त्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेच्या लाईनवरती मार्किंग करायचं. आता पुढे इथं आपल्याला कमरेचा टक्स घ्यायचा आहे. हा टक्स घेणार आहे 2 इंच. कमरेचं मार्किंग करताना कसं करायचं, तर 26 इंच कमर आहे, त्याचा चौथा भाग काढला 6.5 इंच. तर बघा, हे 3 इंचपासून टेप ठेवला. इथून समजा इथून 6.5 इंचावरती मार्किंग केलं तर हा टक्स तर आपला मायनस होणार आहे, हा 2 इंचाचा. तर आपला ब्लाऊज 2 इंच कमी पडेल. मग काय करायचं, ही पहिली लाईनपर्यंत मोजून घ्यायचं. किती मिळेल, 3. तर तेच आपल्याला दुसऱ्या लाईनवरती ठेवायचं आणि पुढे 6.5 इंच इतकं मार्किंग करायचं. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. क्लिअर आहे. आता हे 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं. हा जो काही टक्स आहे, हा टक्स पण इथं असा जोडून घ्यायचा ॲपेक्स पॉइंटला. टक्स जोडून झालेला आहे. आता बघा, इथून प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी याचे 4 भाग करायचे. टेप सगळ्यात आधी इथपर्यंत एक फोल्ड करा. त्यानंतर इथून दुसरा फोल्ड करायचा. सेंटरपासून खाली मार्क करा आणि वरती मार्क करा. तर आता इथून प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. जो काही पहिला पॉइंट मार्क केला तिथून बाहेर अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं.
ते अर्धा इंच खाली जोडायचं. इथून 0.25 इतकं मार्क करायचं सेकंड पॉईंटवरती. हा पॉईंट इथं जोडायचा. इथून तुम्ही कर्व वगैरे घ्यायचा किंवा हाताने पण आकार देऊ शकता. इथं बघा असा पॉईंट तयार होतोय, तर तो पॉईंट मायनस करण्यासाठी कर्वने असा राऊंड शेप देऊन द्यायचा आहे. क्लिअर. आता प्रिन्सेस कटचा पार्ट जो काही आहे तो जोडण्यामध्ये कमी किंवा जास्त होतो, तर तो व्हायला नको म्हणून काय करायचं, सगळ्यात आधी इकडची लाईन मोजायची. किती आली? 5 इंच. तेवढंच आता इकडची हा जो काही आकार दिला ती लाईन मोजायची. 5 इंचावरती एक मार्किंग करायचं. आता तुम्हाला इथं जेवढं मार्किंग आलेलं आहे त्याच्यापेक्षा डबल इथं मार्क करायचं आहे. पण समजा तुम्हाला ते केव्हा मार्क करायचं याच्यापेक्षा डबल तुमचा साईड पार्ट लक्षात घेऊन, तर आता माझा साईड पार्ट मला कमी व्हायला नको म्हणून मी एक्स्ट्रा इथून काहीही मायनस करणार नाही, कारण की आपलं याच्यामध्ये जाणार आहे, स्टिचिंग मार्जिनमध्ये जाईल ना अजून आपण फिनिशिंग देऊ तेव्हा. आणि हुकाय पट्टीकडून अर्धा इंचावरती बघा असं क्रॉस मार्क करायचं. त्यानंतर मुंड्यातला टक्स घ्यायचा. तर मुंड्यातला टक्स किती घ्यायचा आहे, तर माझा 1.25 इंचाचा टक्स येईल मुंड्यासाठी. तर मुंड्यामध्ये मी 1.25 इंचाचा टक्स घेते. क्लिअर आहे. 1.25 इंचावरती इथं एक मार्किंग केलं. आता जेवढा आपण टक्स मार्क केला त्याचं निम्मं करायचं. तर बघा इथून मार्क केलं तेवढंच आता इथून मार्किंग करायचं 1.25 इंच. क्लिअर आहे. पूर्ण तुमचा टोटल टक्स आला पाहिजे 1.25 इंचाचा. तर इथून ही लाईन अशी जोडायची आणि ही लाईन अशी थोडी वरती घ्यायची. तर हे मार्क केलं. इथून आता ही लाईन मोजून घ्यायची, तेवढीच ही लाईन मोजायची. जेवढा टेप वरती गेला तेवढं तिथं मार्क करायचं. इथून आता अर्ध्या इंचावरती एक मार्किंग करायचं आणि ही लाईन जोडायची. इथून आता ह्या एक सरळ लाईन मार्किंग करून घ्या. इथं पण एक मार्क करायचं. इथं पट्टी ठेवली, इथून पण एक बॉक्स तयार केला. या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. नवीन मुंड्याला आकार देऊन झाला. काही आपला शोल्डर टू वेस्ट डाट आहे आपण घेऊन घेऊयात. इथून आता आपल्याला ही जी काही सेंटर पासून लाईन आपण सेंटर मार्क केला होता, ह्या सेंटर पासून इथं अपेक्स पॉइंटला एक अशी सरळ लाईन मार्क करून घ्यायची. तर आता ह्या पूर्ण सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा आणि इथून बघा अगदी पाव इंच इतकं एक मार्किंग करायचं. इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच, म्हणजे टोटल टक्सा तुमचा किती येईल, अर्धा इंचाचा येईल पूर्ण मिळून. इथून आता ही लाईन इथं मॅच करा, ही इथं मॅच करायची, ही इकडची इथं. सेम आता ह्या लाईन्स इथं मॅच करायच्या. शोल्डर टू वेस्ट डाट आपला रेडी आहे. इथून तुम्हाला बरोबर कट करायचं आहे. मार्जिन कुठे वाढवायचं ते पण आपण क्लिअर करूयात. बघा आपला ब्लाऊज कुठे कुठे मायनस होणार आहे मी तुम्हाला क्लिअर केलं. हे लाईन्स जर का ड्रॉ केले ना तर तुम्हाला समजतं. बघा हा आपला इकडचा गळ्याकडचा पार्ट, त्यानंतर हा आपला प्रिन्सेस कट एकदम असा उभारून दिसतो, म्हणून हे अशा लाईन्स मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. आता आपण हे सगळं जे काही आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे हे ड्राफ्टिंग कट करून घेऊया. बघा हे व्यवस्थित पूर्ण असं जसं आपण ड्राफ्ट केलेलं आहे तसं कटिंग करून घेऊया. बघा इथं एक गोष्ट क्लिअर करते, ज्यांना कोणाला इथं मुंड्यामध्ये टाईट होतो ब्लाऊज असा प्रॉब्लेम येतो ना, ते त्यांनी इथून पुढे बघा असं वाढवून घ्यायचं, थोडं अर्धा इंच किंवा पाऊण इंच वाढवून घ्या आणि ही लाईन अशी कमरेला जोडून कट करून घ्यायची. क्लिअर आहे. ज्यांना कोणाला इथं टाईट होतो ब्लाऊज त्यांच्यासाठी.
इथून थोडं एक्स्ट्रा कट करा, म्हणजे मुंड्यातला टक्स आपण मायनस करू तेव्हा तुम्हाला समजेल. मुंड्यातला टक्स मायनस करून घ्यायचा आहे. ही जी काही इकडची लाईन आहे ही व्यवस्थित अशी पकडायची. चिटकवून घ्या किंवा स्टॅपलर मारून घ्या. हे बघा, टक्स हा जो काही आहे तो चिटकवून घेतला आणि इथं तुम्ही मुंडाचा आकार बघायचा. थोडाफार मागे पुढे झाला असेल ना तर तो आकार तुम्ही हा कर्व घ्यायचा आणि व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा. हे बघा, सेट केला. आता इथून हा मुंड्याचा आकार कट करायचा. हे बघा, इथून आता बरोबर सरळ कट करायचं. इथं बघा, थोडं राऊंड मध्ये घ्यायचं आहे, तसं पॉइंट घ्यायचे नाहीत. नेकचा शेप कट करूया. हे बघा, शेप पण आपला कट झालेला आहे. हा जो काही पार्ट आहे इथं आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग तयार आहे. आता आपण हे जे काही बॅक पार्ट आहे या बॅक पार्टचं परत अजून एकदा चेक करून शेप वगैरे देऊन घेऊया. बघा, बॅक पार्ट घेतला. हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे ते असं मॅच करायचं. जसं पण तुमचा बॅक पार्टला मॅच होतोय तसं तुम्ही इथं एक मार्क करायचं. बघा, हा जो काही मुंडा आहे तो अगदी परफेक्टली इथं मॅच होतो. समजा नाही झाला तुमचा, थोडाफार इकडे तिकडे झाला तर तुम्ही व्यवस्थित शेपमध्ये त्याला करून घ्यायचं. आता इथं जेवढं मार्क असेल तेवढंच मी इथं करते, एक्स्ट्रा काहीही करत नाही, कारण ब्लाऊजची लेंथ मला शॉर्ट नकोय म्हणून. इथं थोडंसं असं राऊंडमध्ये कट करायचं. क्लिअर झालं. इथून आता मला खाली नेकची जी काही पार्टची पट्टी येते, गळ्याखालची पट्टी, ती पट्टी मला हवी आहे 3 इंचाची रेडी. तर मी इथून 4 इंचावरती एक मार्किंग करते. त्यानंतर इथून मला हा जो काही गॅप आहे तो पाहिजे आहे 1/2 इंचाचा, म्हणून मी इथं फक्त 1 इंच मार्क करते, म्हणजे रेडी माझा 1/2 इंच येईल. इथून एक सरळ लाईन मार्क करते. इथून पण एक अशी लाईन मार्क करते. आता मला इथं नेक जास्त ब्रॉड नको आहे. मी नेक इथं फक्त 3 इंचाचा घेणार. तुम्हाला हवा तुम्ही 4-4.5 इंचापर्यंत घेऊ शकतात. म्हणजे जसं जसं तुमचं साईज वाढत जाईल तसं तसं तुम्ही ब्रॉड घ्या, कारण साईजनुसार ब्रॉड हा व्यवस्थित राहील. इथून आता ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा. तर बघा, नेकचा शेप पण देऊन दिला. समजलं. आता याचं आपण मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कसं करायचं, पेपर कटिंग बघितलेलं आहे. आता आपण तेच पेपर कटिंग अस्तरवरती कसं कट करायचं आणि स्लीव्ज पण आपली कट करायची बाकी होती. तर आता आपण स्लीव्ज पण कट करून घेऊयात. तर बघा, हे जे काही रेग्युलर स्लीव्जचे पॅटर्न आहे, जे कोणी नवीन असतील त्यांना हे समजणार नाही, पण कोणी आपले रेग्युलरचे स्टुडंट असतील त्यांना समजून जाईल.
तर बघा हे रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे आणि हे टी शर्ट स्लीवचं पॅटर्न आहे। तर हे पॅटर्न कसे काढायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही जाऊन सेम असे माप टाका। मी सांगितलेलं आहे की तुम्हाला माप कशी टाकायची, सेम तशी मापे टाका, तुमचं पॅटर्न बरोबर असे तयार मिळतील। तर असे पॅटर्न तयार करून ठेवा, हे सर्व प्रकारच्या ब्लाउज आणि ड्रेसमध्ये लागतील। तर टी शर्ट स्लीवचं पॅटर्न म्हणजे काय आहे, त्याला बघा एकच आकार आहे, मागे आणि पुढे त्याला कोणताही खोल किंवा उभार भाग नाही, समजलं। त्यानंतर रेग्युलर स्लीवचे हे जे काही पॅटर्न आहे त्याचा बघा हा पुढचा जो काही भाग आहे, फ्रंट मुंडा, पुढचा मुंडा तो खोल आहे आणि मागचा मुंडा बघा उभार आहे, त्याच्यापेक्षा उभार आहे। तर याला दोन आकार आहेत, फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा। पण टी शर्टमध्ये तसं नाही, तुम्ही मागे पुढे कुठेही घेतलं तरी चालतं। तुम्ही टी शर्ट स्लीवचं पॅटर्न पण वापरू शकतात आणि तुम्ही रेग्युलर स्लीवचं पॅटर्न पण वापरू शकतात। तर जसं मी आता इथं टी शर्ट स्लीव्ज किंवा रेग्युलर स्लीवचं पॅटर्न कसे वापरायचे हे सांगेल, तर चला आता मी रेग्युलर स्लीवचंच पॅटर्न वापरणार आहे। तर ते पॅटर्न वापरून घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मागचा आणि पुढचा मुंडा मोजून घ्यायचा असतो। तर आता आपण मागचा मुंडा मोजून घेऊयात, म्हणजेच मी बॅक पार्ट घेतला बघा, हे आपलं कालचं सगळं कटिंग केलेलं आहे। बॅक पार्ट मोजून घ्यायचा, बॅक पार्टचा मुंडा हे जे काही अर्धा इंच शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे ते सोडून द्यायचं आणि इथून बघा पाव इंच आतमध्ये टेप ठेवायचा, इथून मुंडा मोजायचा, किती आला 9.5 इंच। बघा बॅक मुंडा किती आहे 9.5 म्हणजे 9.5 इंच। आता आपण पुढचा मुंडा मोजून घेऊयात। तर पुढचा मुंडा मोजून घेण्यासाठी मी पुढचा पार्ट घेतलेला आहे, ते सुद्धा अर्धा इंच शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे, ते सोडून दिलं। त्यानंतर टेप थोडा आतमध्ये घेतला पाव इंच इतकं आणि पुढचा मुंडा मोजून घ्यायचा, किती आलेला आहे बघा 9 इंच। तर पुढचा 9 आला आणि मागचा 9.5 आलेला आहे। तर आता आपण हे असंच्या असं ठेवून घेऊयात आणि सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करून घेऊयात इथं अस्तरवरती। तर बघा बॅक पार्ट हा अस्तरवरती कसा ठेवायचा, ही अस्तरची फोल्ड बाजू आहे, अस्तरला मी प्रेस करून घेतलेलं होतं कालच, आणि त्यानंतर ही अस्तरची ओपन बाजू आहे, ओपन बाजू आपल्या समोर ठेवायची, अपोजिट साईडला आली पाहिजे आणि बंद बाजू आपल्याकडे आली पाहिजे। तर बंद बाजूकडे बघा हा बॅक पार्ट असा ठेवला। आता इथं जर का तुम्हाला बॅक पार्टमध्ये हुक लावायचे असतील, समजा इथं पण तुम्हाला हुक लावायचे आहेत आणि इथं पण हुक लावायचे आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा इंच मार्जिन सोडायचं किंवा पाव इंच। तुम्ही हुकाय पट्टी जोडण्यासाठी मार्जिन किती घेता तेवढं मार्जिन तुम्ही ह्या साईडला सोडायचं आणि तुम्ही हे पार्ट आहे तसा ट्रेस करून घ्यायचा। पण मला बॅकमध्ये हुक नको आहे, तुम्हाला बॅकमध्ये हुक असतील तर काय करायचं आहे समजलं असेल, मला फ्रंटमध्येच हुक हवे आहेत, त्यामुळे मी फ्रंट पार्टमध्येच मार्जिन सोडेल। आता हा पार्ट आहे तसा ट्रेस करून घ्यायचा। इथं मी हा शेप जो काही आहे गड्याचा तो मी ट्रेस करत नाही, ते आपण कॅनव्हास लावणार आहोत, तर डायरेक्टली मी कॅनव्हासवरतीच त्याला ट्रेस करेल, स्टिचिंग करू तेव्हा तुम्हाला समजेलच। बघा बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊजची जी काही उंची असते साईड पार्टची ती कमी होते। आता तुम्ही इथं बघायचं की तुमची साईड पार्टची उंची किती आहे, बघा 7 इंचाची आहे आणि ती तयार होऊन 6 इंच येईल, म्हणजे अर्धा इंच इथं स्लीव्ह जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच इथं खाली बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल। मग रेडी किती होईल ती 6 ते 6.25 इतकी तुमची रेडी मिळणार आहे। क्लिअर आहे? हे बघा बॅक पार्ट मी थोडा डार्क करून घेतला म्हणजे सगळ्यांना क्लिअर दिसेल। त्यानंतर फ्रंट पार्ट जो काही आहे तो पण आपल्याला व्यवस्थित ट्रेस करून घ्यायचा आहे। तुम्ही कुठेही ट्रेस करा, अस्तरवरती कुठेही ठेवले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही। बघा हा पार्ट मी इथं ठेवला आणि आता इथून हा जो काही आपण पूर्ण हा डाट म्हणजे टक्स जो जॉईन करणार आहोत, इथं एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे, हे मी तुम्हाला ट्रेस करून दाखवते। हे बघा बॅक पार्ट आहे तसा आपण ड्रॉ केला होता आणि हा जो काही फ्रंट पार्ट आहे हा पण आहे तसा ट्रेस करून घेतलेला आहे। इकडे बघा आहे तसा ट्रेस केला आणि पुढे
या साईडला बघा हे जे काही दोन्ही पार्ट जॉईन होणार आहे तिथं तर अर्धा इंच मार्जिन इथं ऍड करायचं होतं. इकडच्या पार्टमध्ये पण अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आणि या पार्टमध्ये पण अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं. तर बघा हे जे काही डॉट डॉट वाली लाईन दिसते हे मी अर्धा इंच मार्जिन ऍड केलेलं आहे. बाकी आहे तसा ट्रेस केला. सेम हा जो काही पार्ट आहे हा पण आहे तसा ट्रेस केलेला आहे हा पार्ट. आणि ही जी काही डॉट डॉटची लाईन दिसते ती अर्धा इंच मी मार्जिन ऍड केलं आणि इकडे हुकाई पट्टीसाठी अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी मार्जिन ऍड केलेला आहे. क्लिअर झालं? तुम्हाला बॅकमध्ये हुक आय पाहिजे असतील बॅकमध्ये तुम्ही मार्जिन ऍड करा, फ्रंटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही फ्रंटमध्ये ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर झालं? चला आता हे आहे तसं पूर्ण मी कट करून घेते. हे बघा हा पार्ट आपला रेडी आहे. बॅक पार्ट आता हा पार्ट पण आहे तसा कट करायचा सेम. हे बघा बॅक पार्ट, फ्रंट पार्ट हे आणि प्रिन्सेस कटचा साईड पार्ट हे सगळं आता आपण कट करून घेतलेलं आहे. हे आहे तसं साईडला ठेवते. आता स्लीव्ज कटिंग करून घेऊयात. स्लीव्ज कटिंग करण्यासाठी हे जे काही आपलं अस्तर उरलेलं आहे याला आता फोल्ड करून घ्यायचं. एवढी स्लीव्ज पाहिजे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. मला 9.5 इंचाची स्लीव्ज रेडी हवी आहे तर मी इथून 10.5 इंचावरती एक मार्किंग करेल. 10.5 इंचावरती एक मार्किंग केलं. आता हे जे काही स्लीव्जचं पॅटर्न आहे रेग्युलर स्लीव्जचं पॅटर्न याची फोल्ड बाजू आणि अस्तरची फोल्ड बाजू बरोबर सरळ ठेवायची. इथं बघायचं जेवढी उंची आहे तिथंच पॅटर्न येतंय का, ड्रॉ करून घ्यायचा. हे बघा आता फ्रंट शेप ड्रॉ करायचा. हा जो काही सळ दिसतोय फोल्डिंगचा हा बरोबर फोल्ड बाजू जवळ ठेवायचा. ठेवला त्यानंतर फ्रंट शेप व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा. हे बघा झाला. आता आपलं बॅक पार्ट मध्ये मुंडा किती आलेला होता 9.5 इंच. तर आता आपण बॅक पार्टचा मुंडा इथं मार्किंग करून घेऊयात. टेप असा थोडा पाव इंच आतमध्ये ठेवायचा आणि बॅक मुंडा मोजायचा. किती आहे 9.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. आता फ्रंट मुंडा किती आहे 9 इंच. तर इथून आता फ्रंट मुंड्यासाठी सुद्धा आतमध्ये टेप घ्यायचा. हे बघा किती आला 9 इंच. तर बघा आता आपण असं जर का आलं कधी कधी एकाच ठिकाणी तुमचं येईल, कधी कधी पुढचा मुंडा तुमचा कमी जास्त होईल किंवा मागचा मुंडा कमी जास्त होईल. तर मार्किंग अशा पद्धतीने येईल. तर आता बघा 9 इंच घेतलं तर कमी पडेल आणि 9.5 इंच घेतलं तर जास्त होईल. क्लिअर झालं? तर काय करायचं ह्या दोन्हीचा सेंटर घ्यायचा. हे बघा सेंटर घेतला. हा आपला सेंटर झाला म्हणजे फायनल मार्किंग आपलं इथून असेल. आता इथून 1.5 इंच आतमध्ये यायचं आणि इथून बरोबर कर्वने हा शेप जो काही आहे तो व्यवस्थित सेट करायचा. हे बघा कर्व घ्यायचा आणि व्यवस्थित सेट करायचा. हे बघा
अगदी परफेक्ट झालेला आहे। आता दंडघेर टाकायचा। दंडघेर आहे माझा 9 इंचाचा, तर मी इथून 4.5 इंचावरती दंडघेर टाकते। त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। ही लाईन आता इथं जोडायची आणि ही लाईन इथं जोडायची। स्लीवचं कटिंग करून घ्यायचं। बघा किती सोपं आहे स्लीव्स कटिंग। मी भरपूर वेळा सांगते, फक्त पॅटर्न ठेवायचे आहेत, शेप ड्रॉ करायचा आहे आणि मुंडा मोजून तुम्हाला मापे टाकायचे आहेत, मागच्या मुंड्याचे आणि पुढच्या मुंड्याचे। तर स्लीव्स कटिंग कसं करायचं हे तुम्हाला ऑलमोस्टली समजलंच असेल। सगळ्यात आधी मागचा मुंडा कट करायचा। हे बघा, त्यानंतर हे अस्तरच्या स्लीव्स दोन्ही अशा ओपन करायच्या आणि मग पुढच्या मुंड्याचा आकार हा कट करायचा। स्लीवचं पण कटिंग झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि ब्लाउज पीस वरती कटिंग करूया। कटिंग आहे हे रेडी आहे। आता आपण ब्लाउज पीस वरती कटिंग करूया। हे बघा, हे ब्लाउज पीस आहे। आता ब्लाउज पीस वरती डिझाईन तुम्हाला चेक करायची, हे मी प्रत्येक वेळी सांगत असते। तर डिझाईन चेक केली, बघा ही अशी उभी दिसते, तर मी अशीच हिला घेणार आहे। कशी पण घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। ब्लाउज पीस घेतला, त्यावरती सगळ्यात आधी बॅक पार्ट ठेवायचा। हे बघा, अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा, नवीन शिकत असतील तर अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवा। पाव इंच एक्स्ट्रा कपडा सोडून हे सगळं कट करून घेणार आहे। जसे पण तुमचे हे पार्ट्स ऍडजस्ट होतील तसे तुम्ही त्यांना ऍडजस्ट करायचे, समजलं? हे बघा, जसे पण ऍडजस्ट होतील तसे ऍडजस्ट करा आणि त्याचं संपूर्ण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। पाव इंच कपडा सोडायचा। हे बघा, हे स्लीव्स, हे सगळं मी आता कट करून घेते। पाव इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडून मी बघा कट करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पण कट करून घ्या। कट करताना ब्लाउज पीसला प्रेस करा, अस्तरला पण प्रेस करा, ब्लाउज पीसला पण प्रेस करा। आता याचं आपण स्टिचिंग बघणार आहोत। हा आपला फ्रंट मुंडा आहे आणि हा आपला बॅक मुंडा आहे। बॅक आणि फ्रंट स्टिचिंग कशी द्यायची ब्लाउजमध्ये, रेडीमेड क्लिपा येतात बघा, रेडीमेड येतात स्टीलचे, ते कसे लावायचे हुक सारखे, ते पण आपण या ब्लाउजमध्ये बघणार आहोत। प्रॉपर फिनिशिंग कशी असायला पाहिजे, फिनिशिंगसाठी तुम्ही काय काय वापरू शकतात, काय काय करू शकतात, हे सगळं क्लिअर होईल। मैत्रिणींना आपलं संपूर्ण कटिंग रेडी आहे। आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग आणि फायनल लुक बघणार आहोत। मी तुम्हाला ब्लाउज घालून पण दाखवणार आहे की ब्लाउज कसा दिसतो आणि तुम्ही नवीन नवीन डिझाईन कसे ट्राय करू शकतात। सब्यसाची ब्लाउज, मधुबाला ब्लाउज, हे सगळे ब्लाउज आता आपण कटिंग स्टिचिंग बघणार आहोत। तर ब्लाउजचं संपूर्ण कटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। अजून तुम्हाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देणार आहे, तर त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। त्यासोबत मी तुम्हाला आपले ब्लाउजचे, ज्यांनी माझ्याकडून पॅटर्न घेतले आहेत तर त्यांनी कस्टमरचे पण ब्लाउज शिवलेले आहेत, त्यांनी दिलेले फीडबॅक रिव्ह्यू जे काही आहेत खूप छान त्यांना ब्लाउज बसलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी डबल पेपर पॅटर्न घेतले आहेत, तर त्याची रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करेल व्हॉट्सअपला। ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी मेसेज करा। ज्यांना कोणाला ब्लाउजचे सगळे चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल, एवढंच माझं म्हणणं आहे। सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर असेच तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा, तुमचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतील। कोणाला काही कुठे प्रॉब्लेम आला, काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही मला नक्की विचारा, त्याचा आन्सर मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल। चला तर आजचा व्हिडिओ थांबवते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका। अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात। बाय बाय।